बीडमध्ये कोचिंग क्लासमधील विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी फरार 2 शिक्षकांना गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे। आरोपी विजय पवार आणि प्रशांत खाटोकरला बेड्या ठोकण्यात आल्या। विजय पवारला कारमधून पलायन करताना अटक करण्यात आली तर प्रशांत खाटोकरला चौसाळा भागातून अटक करण्यात आली आहे। लैंगिक छळ प्रकरणामध्ये दोघांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल आहे। आपले प्रतिनिधी हरिदास तावरे आपल्यासोबत जोडलेले आहेत। हरिदास, आपण पाहतोय हे 2 शिक्षक फरार होते, आता त्यांना गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली, काय अधिकची माहिती? नक्कीच नीलम, या ठिकाणी सांगता येईल की 26 जून रोजी हा धक्कादायक प्रकार या ठिकाणी घडला होता। यांच्यावर पोक्सो अंतर्गत शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि विशेष म्हणजे हे संस्था चालक असलेला विजय पवार आणि शिक्षक खाटोकर हे दोघंही फरार झाले होते। गेल्या 2 दिवसापासून स्थानिक गुन्हे शाखेची 4 पथके यांना शोधण्यासाठी गेली होती, मात्र त्यांचं लोकेशन लागत नव्हतं। रात्री उशिरा या दोघांनाही स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली। मात्र गेले काही दिवसापासून आपण पाहतोय की बीड जिल्ह्यामध्ये अन्याय अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना पाहायला मिळते। अनेक वेळा पोलीस प्रशासन अशा लोकांवर कार्यवाही करताना पाहायला मिळते, मात्र या लोकांवर आळा बसतच नाही, हा देखील या ठिकाणी प्रकार पाहायला मिळतोय। त्यामुळे अशा लोकांवर कुठेतरी कडकात कडक कारवाई करून अशा लोकांचा आळा बसणं या बीड जिल्ह्याच्या प्रगतीसाठी कुठेतरी एक महत्त्वाचं पाऊल असेल। आणि विशेष म्हणजे विजय खाटोकर आणि विजय पवार या दोघांना अटक केल्यामुळे आता पुढील कार्यवाही नेमकी काय होते हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। नीलम जी, नक्कीच त्याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।